गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मॅथमॅटिक्स म्हणजेच अंकगणित. तर त्या अंकगणितामधील व्यवहारी अपूर्णांक हा आपला चालू आहे. तर व्यवहारी अपूर्णांकावरील आपण प्रॅक्टिस घेत आहोत. व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया. व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया. तर याच्यातलं पहिलं उदाहरण जे आहे आपलं, तर पहिलं उदाहरण बघा. समान छेद असलेल्या समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकांचे अंश. तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 4, 10, 4,10 आणि 12 आहेत. त्या सर्वांचा छेद किती असावा? त्या सर्वांचा छेद किती असावा? म्हणजे तिन्ही संख्यांच्या अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज 2 येईल. किती आली पाहिजे? तिन्ही अपूर्णांकांची बेरीज 2 येईल. तर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी? छेद किती असावा विचारला. छेद आपल्याला काढायचा आहे. अंश किती दिलेत? 4, 10 आणि 12. पण त्यांनी काय सांगितले की त्यांचा जो छेद आहे तर तो छेद कसा आहे? समान आहे, म्हणजे सारखा आहे. तर याचे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. नंबर 1चं उत्तर दिलेलं आहे 4. नंबर 2 10. नंबर 3 13 आणि नंबर 4 12. तर याच्यात विचारलेलं आहे की कोणता छेद असावा, म्हणजे त्यांची बेरीज किती येईल? त्या अपूर्णांकाची बेरीज 2 येईल. पहिला अपूर्णांक आहे 4, म्हणजेच 4/x. x आपल्याला माहीत नाही तो अपूर्णांक कोणता, म्हणून x त्याचं. नंतर 10/x. नंतर तिसरा 12/x. यांची बेरीज किती दिलेली आहे? 2 दिलेली आहे. यांचे सर्वांचे समान दिलेले आहेत. अंश छेद कसे दिले आहेत? समान छेद दिलेले आहेत. म्हणून आपण काय करायचं? यांची सरळ बेरीज करून घ्यायची. कोणाकोणाची? 12 आणि 10 22. 22 आणि 4 26. 26/x बरोबर 2. तर एवढी ही याची बेरीज झाली समजा. तर आता आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल. एक्सची किंमत काढली म्हणजे तो काय मिळेल? आपल्याला छेद मिळेल की तो किती छेद आहे. मग तर मग एक्स बरोबर 26/2. म्हणजेच बेक त्रिक 6. म्हणजेच उत्तर क्रमांक किती यायला आपल्या याचं? एक्स बरोबर 13. म्हणजेच ही उत्तर क्रमांक किती आला आपलं? उत्तर क्रमांक 3 हा आपला पर्याय बरोबर आलेला आहे. तरी तुमच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला आणि हे उत्तर आलं तर तुम्ही
ABCD मधला जो 3 अंक आहेत, समजा ABCD असेल किंवा 1 2 3 4 असतील, तर तो तुम्हाला या सर्कलला तुम्हाला काय करावं लागेल, डार्क करावं लागेल. असं गोल 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 तुम्ही करून टाकायचं. आलं लक्षात. नेक्स्ट बघू. सरळ रूप द्या. नंबर 2, सरळ रूप द्या. 3/5 3/5 अधिक 4/11 4/11 भागिले 5/33 वजा 9/25. तर आता आपल्याला हे सोडवायचं आणि त्याच्यात 4 पर्याय उत्तर दिली. नंबर 1 2.64, नंबर 2 2.16, नंबर 3 0.66 आणि नंबर 4 6.6. तर ह्या 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर. तर आपल्याला हे जे उदाहरण दिलेलं याला आपल्याला काय सांगितले, सरळ रूप द्या म्हणून. तर आता आपण याला सरळ रूप देऊ. तर सरळ रूप देत असताना 3/5 अधिक 4/11. आता इथं भागिले असल्यामुळे आपण इथं काय करायचं, गुणिले. म्हणजेच काय होईल, ही 33/5 असं होईल. आणि उणे 9/25. तर हे आपण जसं तसं लिहून काढू. तर ह्या क्रिया आपण अगोदर करून घेऊ. अगोदर आपल्याला काय करावं लागेल, याच्यातला अगोदर गुणाकार करावे लागेल आपल्याला यांचे छेद समान करून घेण्यासाठी. 3/5 अधिक 4 गुणिले 5 आणि 11 गुणिले 5 म्हणजे अगोदर आपल्याला ही गुणाकाराची क्रिया करून घेऊ. बरोबर. मग गुणाकाराची क्रिया करण्यासाठी आपल्याला काय करायचं, यातली आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 11 × 11 11 3 33 11 3 33. मग आता इथं भाग जातो का, नाही. म्हणून 3/5 अधिक 4 त्रिक 12 4 त्रिक 12 आणि हे 5ला 5 उणे 9/25. मग आता या दोन्हीची बेरीज होऊन जाईल. 12 आणि 3 याचे छेद समान झालेले आहेत ना, तर यांची बेरीज अगोदर करावं लागेल. 15/5 म्हणजे याला आपण संक्षिप्त करू शकतो. 5 × 5 5 त्रिक 15 3 - 9/25. तर हे आपल्याला सोडावं लागेल. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथंसुद्धा हे छेद समान करावे लागतील. छेद समान केल्याच्या नंतर आपल्याला काय येईल, आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. तर इथं छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 × 25 छेद
25 उणे, आता इथं आपल्याला हे करायची गरज आहे का, छेद समान करायची नाही, तर हे ऑलरेडी दिलेलं आहे म्हणून काय करायचं इथं 25 त्रिक 75 छेद 25 मायनस 9 छेद 25 म्हणजेच 25 एक 25 25 त्रिक 75 25 त्रिक 75 यांची इथं आपण छेद समान करून घ्या 3 छेद 1 मायनस 9 छेद 25 तर यांचे छेद समान करून घ्या 25 त्रिक 75 मायनस 9 छेद 25 75मधून 9 गेले 15तून 9 गेले खाली राहिले 6 हे 6 म्हणजेच 66 छेद 25 66 छेद 25 तर आता यांचं काय करायचं आपल्याला, ही दशांशमध्ये दिल्यामुळं आपल्याला याचा भागाकार करावा लागेल 66 भागिले 25 म्हणजेच 25 एक 25 25 दोन्ही 50 50 तर खाली किती राहिले 50 तरच राहिले हे राहिली 16 तर मग कमी पडतात मग याचे एक दशांश दिला इथं 160 केली आता 25 सख किती 150 25 सख 150 150मधून मग आता किती राहिले 10 राहिले 10 25 चौक 100 म्हणून हे 2.64 म्हणजे उत्तर क्रमांक 1 हे आपलं बरोबर आलेलं आहे. आता तिसरं उदाहरण घ्या. तिसऱ्या उदाहरणामध्ये सरळ रूप द्या. सरळ रूप द्या. दोन छेद 5 अधिक 4/9 4/9 कंसबंद भागिले 5/9 इन ब्रॅकेट 5/9 मायनस 1/4. तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन्ही कंस सोडवावे लागते अगोदर. तर हे चार उत्तर कोणती दिली आहेत बघा. नंबर 1 1.52/55 52/55. नंबर 2 4.13/45 नंबर 3 2.7/36 आणि नंबर 4 2.42/55 2.42/55. तर ह्या चारपैकी एक उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर हे सरळ रूप दिल्याच्यानंतर आपल्याला एक उत्तर मिळून जाईल. 2/5 अधिक 4/9 ब्रॅकेट क्लोज भागिले 5/9 वजा 1/4. आता यांचे छेद समान करून घ्या अगोदर. छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आता इथं याचा जे अंश आहे याचा जो छेद आहे तर इथं गुणावं लागेल. 2 गुणिले 9 मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल 9नेच गुणावं लागेल अधिक
4 आता इथं 5 नको होणार 5 आणि 9 गुणिले 5 ब्रॅकेट घेऊ आपण भागिले 5 गुणिले 4 छेद 9 गुणिले 4 वजा 1 गुणिले 9 छेद 4 गुणिले 9. तर आता आपली काय होतील ही छेद समान होऊन जातील. आता 9 दुनी 18 अधिक 5 चोक 20 छेद 9 पाची 45 भागिले 5 चोक 20 वजा 9 छेद 9 चोक 36 9 चोक 36. तर आता यांची बेरीज 18 आणि 20 8ला 8 2 आणि 1 3 38 छेद 45 भागिले 20 मधून 9 गेले खाली राहिले हे 20 आणि त्याच्यातून किती काढून टाकायचं आपल्याला 9 टाकायचे तर किती राहतील 11 छेद 36. आता हा सोडून घेऊ आपण 38 छेद 45 आता गुणिले करू म्हणजे 36 छेद 11. तर आता 9 चोक 36 9 पाची 45. आता पुन्हा आपण याला संक्षिप्त करू शकतो का 11 ने याला 38ला भाग देऊ शकतो का नाही. म्हणून आता यांच्या काय होतील सरळ सरळ गुणाकार होऊन जाईल. 8 चौम 32 चले 3 8 त्रिक 4 त्रिक 12 12 आणि 3 15 छेद 11 पाची 55 11 पाची 55. तर किती आलं हेच आपलं 152 छेद 55. तर याला आता आपण काय करायचं याला आपण पूर्णांकामध्ये किती येतात इकडे तर हे बघायचं आता पूर्णांकामध्ये येण्यासाठी 55 दोन्ही किती होतात 5 दोन्ही 10 चला 1 5 दोन्ही 10 10 आणि 1 11 म्हणून इथे काय करायचं आपण इथे लिहायचे 55 इथे लिहायचे 2 आणि आता 152 मधून 152 मधून काय करायचं 110 काढून टाकायचे म्हणजेच 2 आणि किती राहतील इथं 2 इथं राहतील 4 म्हणजेच 42 2.42 छेद 55 हे काय आलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे 2.42 छेद 55. तर हे 4 नंबरचं जे उत्तर आहे तर हे आपलं बरोबर आलेलं आहे. आलं लक्षात. या पद्धतीनं तुम्हाला कंस सोडवावं लागेल. कंस सोडल्याच्या नंतर त्याला अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. आलं लक्षात. आणखी एक उदाहरण घ्या. बरं हा जे व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेली असेल तर तुम्ही काय करा याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा.